नमस्कार, मी नीता. तरुण भारत संवादच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. एक नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. कोल्हापुरातील नवविवाहितेच्या आत्महत्या प्रकरणाला नवं वळण. पैसे दागिन्यांसाठी आणि मुलगी झाल्याच्या कारणावरून छळ झाल्याचा गंभीर आरोप. पतीसह चौघांना अटक. कोल्हापूर विमानतळावर चरस तस्करीचा पर्दाफाश. 71 ग्रॅम चरससह 1,81,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. अंबाबाई मंदिरातील गळतीचा मुद्दा पुन्हा चर्चेत. 8 महिना उलटले तरी वॉटरप्रूफिंग काम अपूर्ण. पावसात मंदिरात गळती झालेला व्हायरल व्हिडिओनंतर भाविकांचा संताप. कोल्हापुरात नवविवाहितेच्या आत्महत्येप्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर येते. बाहेरून पैसे आणि दागिने आणावेत तसं मुलगी झाल्याच्या कारणावरून होत असलेल्या शारीरिक आणि मानसिक छळाला कंटाळून अस्मिता काटकर यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप अस्मिता यांच्या आईनं केलाय. या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांनी पती, सासू सासरे आणि नणंद अशा चौघांना अटक केली असून त्यांना आज न्यायालयात हजर केले असता पुढील तपास सुरू आहे. राजारामपुरी पोलीस स्टेशन मध्ये संगीता अजित सरदेसाई यांच्या तक्रारीवरून गुन्हा क्रमांक 423/2026 हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये हुंडाबळी नुसार हा गुन्हा आम्ही दाखल केलेला आहे. याच्यामधील जी मयत महिला आहे अस्मिता काटकर, हिच्या सासरचे व्यक्ती तिला वारंवार पैशाची मागणी करत होते आणि तिला मुलगी झाली म्हणून तिचा छळ करत होते. मानसिक आणि आर्थिक छळ तिचा झालेला आहे आणि या छळामुळे तिनं तिच्या सासरच्या राहत्या घरी आत्महत्या केलेली आहे. या गुन्ह्यामध्ये आरोपी 4 आहेत एकूण. त्यापैकी 3 आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि याचा योग्य तो तपास आम्ही करत आहोत. कोल्हापूर विमानतळावरील कंत्राटी कर्मचाऱ्याला चरस तस्करी प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आरोपीकडून 71 ग्रॅम चरससह 1,80,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. विमानतळ परिसरातून चरस बाहेर आणण्याची कबुली आरोपीने दिली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे कोल्हापूर विमानतळाच्या सुरक्षेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. अंबाबाई मंदिरातील गळतीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. परिसर विकास आराखड्याअंतर्गत वॉटरप्रूफिंगचं काम 8 महिन्यांनंतरही पूर्ण झालं नसल्यानं अलीकडील पावसात मंदिराच्या अंतर्गत गळती झाली. गणपती चौकात पाणी साचल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाविकांमध्ये नाराजी व्यक्त होते. यावर मंदिर अभ्यासक काय म्हणतात ते पाहूया. सध्या कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरामध्ये पावसाचं पाणी गळते आणि अशा प्रकारचा एक व्हिडिओ व्हायरल होतो. या गळतीचं नेमकं कारण काय किंवा ही गळती कशामुळे सुरू झाली किंवा याच्यावरचा उपाय काय करता येईल या दृष्टिकोनातून एक मंदिर रचनाशास्त्राचा अभ्यासक म्हणून मी माझी भूमिका या ठिकाणी मांडतो. मुळात महालक्ष्मीचं मंदिर हे 9व्या शतकापासून ते 12व्या शतकापर्यंतच्या काळामध्ये पूर्ण पाषाणामध्ये बांधलं गेलं. त्याचं शिखर सुद्धा पाषाणी होतं आणि हे शिखर पाषाणी असण्याचा पुरावा म्हणजे आज योगिनींची जी शिल्प आहेत त्याच्यावरती मूळ पाषाणी शिखराच्या प्रतिकृती आपल्याला स्पष्ट पाहायला मिळते. आज आपण जे शिखर बघतोय ते विटांचं आहे आणि विटांचं शिखर हे संकेश्वर करवीर पीठाच्या शंकराचार्य मठाच्या वतीनं बांधलं गेलं. ज्यावेळेला मंदिर शिखर विहीन होतं त्यावेळेला हे शिखर बांधलं गेलं. हे शिखर बांधताना मूळ मंदिराचा दगडी मंदिराचा माथा किंवा दगडी मंदिराचं छत आणि नवीन बांधकाम केलेलं शिखर याच्यावर आधार म्हणून खूप मोठ्या प्रमाणावर भर घातली गेली आणि याची तपासणी 2 वर्षापूर्वी पुरातत्व खात्याकडून आणि देवस्थान व्यवस्थापन समितीकडून करण्यात आली होती. 0 ते 6 फूट उंचीचा मध्ये असलेला थर, मातीचा थर हे एक मुख्य कारण त्यावेळेला डोळ्यासमोर आलं. या मातीच्या थरामध्ये काही बीज निसर्गाच्या पद्धतीनंच रुजली गेली आणि मग त्याच्यातून प्रत्येक वर्षी वडाची, पिंपळाची झाडं बाहेर येतात असं दिसून आलं. प्रत्येक वर्षी ही झाडं कापली जायची पण मुळं मात्र आतच वाढत राहिली. आजची जी गंभीर परिस्थिती निर्माण झालेली आहे ती मंदिराचं छत आणि शिखर याच्यामध्ये असलेल्या भरीमध्ये निर्माण झालेली वनस्पतींची मुळं हे या गळतीचं मुख्य कारण आहे. आणि ही मुळं जोपर्यंत मूलतः नष्ट केली जात नाहीत, नामशेष केली जात नाहीत, तोपर्यंत मंदिरामध्ये आज एक गळती वरच्या बाजूने बंद केली की उद्या दुसरीकडे निर्माण होणार. त्यामुळे हे निसर्गाचा प्रकोप आहे आणि याच्यासाठी अतिशय अभ्यासपूर्ण उपाययोजना करणं आवश्यक आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 वर कागल दूधगंगा नदीच्या पुलापासून ते कोगनोळी टोल नाक्यापर्यंत पडलेल्या जीवघेण्या खड्ड्याबाबतचे वृत्त तरुण भारत संवादमध्ये प्रसिद्ध करताच प्रशासनाला अखेर जाग आली. महामार्गावरील या दुरवस्थेमुळे दुचाकी स्वारांचे होणारे हाल आणि वाढत्या अपघातांवर प्रकाश टाकणारे वृत्त तरुण भारत संवादमध्ये प्रसिद्ध होताच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं याची गंभीर दखल घेतली.
प्रशासनानं तात्काळ हालचाली करत या महामार्गावरील खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीसाठी सुरक्षित केला आहे. संपूर्ण महाराष्ट्र ज्या भक्तिमय वातावरणात न्याहून जात आहे ते म्हणजे येणारी 25 जुलैची विठू माऊलीची पंढरपूरची आषाढी एकादशी. माळुंगे गावातील वारकरी संप्रदायातील तमाम वारकरी महिला पुरुष भक्तिभावानं पंढरपूरकडे पायी प्रस्थान झाले. दिंडी पाठवण्यासाठी गावातील महिला पुरुष आबालवृद्ध जवळपास संपूर्ण गाव जमल्यानं दिंडीच्या ठिकाणी जणू यात्रेचं स्वरूप प्राप्त झालं. विठू माऊली पुरुष भजन मंडळी, विठू माऊली महिला भजन मंडळी यांच्या विठ्ठल भक्तीच्या गीतांनी, टाळ मृदुंगाने, विठू माऊलीच्या नामघोष व टाळांच्या आवाजाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झालं होतं. मुरगुडमधील मुलींच्या शिक्षणाचा तब्बल 59 वर्षाचा वारसा जपणारी जिल्हा परिषद कन्या शाळा आता बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहे. शासनाच्या शाळा समायोजन निर्णयानुसार ही शाळा जीवन शिक्षण विद्या मंदिर क्रमांक 1 मध्ये विलीन करण्यात येणार असून शहरातील एकमेव कन्या शाळा बंद होणार असल्यानं पालक, माजी विद्यार्थिनी आणि नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होतोय. पावसाने विसावा घेतल्या शेतकऱ्यांनी थेट शिवारच गाठले. महिनाभर अडकलेल्या पेरणा पूर्ण करताना तहानभूक विसरून शेतकरी शिवारात रफ्ताण्याचे चित्र जिल्हाभर पाहायला मिळतंय. पाऊस पूर्णपणे थांबला असला तरी ऊन सावल्यांचा खेळ अनुभवत पेरणा आटोपल्या जात आहेत. भात रोप लागणी तर आता अंतिम टप्प्यात आली आहे. पाऊस नसल्यानं खेचरात पाणी भरून रोपे लावून हंगाम सारण्याची कसरत आता केली जाते. आजच्या बुलेटिनमध्ये तुर्तास इतकंच. अशाच वेगवान आणि अचूक अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत संवाद कोल्हापूर. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्याच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.